आजपासून नवं आर्थिक वर्ष सुरू झालं आणि सकाळी सकाळीच एक बातमी वाचून संतोषला धक्का बसला। ओरॅकल कंपनीतल्या 30,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं। त्यापैकी 12,000 कर्मचारी भारतीय असल्याचं कळत आहे। कंपनीनं अजून अधिकृतरित्या हा आकडा जाहीर केला नसला तरी नोकरी गमावलेल्या अनेक भारतीयांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत आहेत। नव्या आर्थिक वर्षात पगारवाढीची वाट बघणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना पहाटे पहाटेच कामावरून काढून टाकल्याचा मेल आला। एकीकडे सुरू असलेलं युद्ध, त्यामुळे वाढत चाललेली महागाई आणि दुसरीकडे एआयचं नोकऱ्यांवर असलेलं संकट, या कात्रीत सध्या सर्वसामान्य माणूस अडकलाय। काही जणांवर हे संकट ऑलरेडी कोसळलंय, तर काही जणांवर हे संकट भविष्यात येऊ शकतं। त्यामुळे आपल्या आयुष्याशी संबंधित नसणाऱ्या वादात गुंतून राहण्याऐवजी संकटाचा सामना करण्याची आर्थिक आणि मानसिक तयारी करणं हेच आता प्रत्येकापुढचं आव्हान असणार आहे। या आर्थिक वर्षात आपल्यापुढे कुठलं आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं? नक्की कळवा।